राज्याच्या कृषी मंत्रीपदाची माळ नाशिक जिल्ह्यातील सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या गळ्यात पडली आहे। मागील 10 वर्षात नाशिक जिल्ह्याला दुसऱ्यांदा कृषी खातं मिळाले। कोकाटे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, तर 6व्यांदा आमदार झालेल्या माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपद मिळाले। त्यात कृषीसारखं अत्यंत महत्त्वाचं खातं त्यांच्याकडे सोपवण्यात आलंय। शेतकऱ्यांचे प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी मी काम करणार आहे, असंही कृषी मंत्री कोकाटे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय। मला तर मनापासूनचा आनंद आहे। वास्तविक मला कृषी मंत्री हे फार मोठी जबाबदारी आहे, फार मोठं काम आहे। कुठलीही जबाबदारी दिली असती तर मी ते पार पाडण्यासाठी समर्थ होतो। त्यामुळे आता कृषी मंत्री पदाची जबाबदारी ही खूप मोठी आहे, कारण वारंवार वातावरणामध्ये होणारे बदल, वारंवार शेतीमालाला खालीवर होणारे भाव आणि विजेचे प्रश्न आणि या सगळ्या प्रश्नांमधून शेतकऱ्यांना या ठिकाणी सुविधा निर्माण करणं हे खूप मोठं आव्हान माझ्यासमोर आहे। पण मला खात्री आणि विश्वास आहे यातून लवकरात लवकर या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि चांगलं काम महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी उभं करेल, हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो। काही काळजी नाही, ज्या वेळेस ज्याचे प्रश्न निर्माण होतील ते प्रश्न सोडवण्याची जबाबदारी मी घेईन। केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य तो न्याय दिला जाईल, बिलकुल कमी पडणार नाही।